6,000च्या पुढे खेड्यात मी गेलो. 20 लाख किलोमीटर प्रवास माझा झाला असेल. मागच्या महिन्यात माझा ॲक्सिडेंट झाला होता. खोडे महाराजांचा पण झाला. त्यांना पण काही लागलं नाही. त्यांचं सगळं कुटुंब होतं गाडीत. माझ्या गाडीचं झालं आणि मला काही लागलं नाही. तुमच्या पुढे उभा आहे. कमराला थोडं झटका बसला. गाडी एकदम चुरा होऊन गेली. दुरुस्त पण नाही झाली गाडी. 2 पलट्या खाल्ल्या सोलापूर आणि मला काही लागलं नाही. हे समाजाचे आशीर्वाद आहे. डॉक्टर म्हणे महिना 2 महिने आराम करा. हे पाठीचे कन्ने थोडे इकडे इकडे झाले, नीट होईल. आता 2-3 महिने म्हणलं आम्ही आराम, ही गोष्ट कशात बसतच नाही. ज्या समाजाच्या आशीर्वादाने आम्हाला काही झालं नाही त्या समाजासाठी जर जायचं नाही तर आराम करायचं कशासाठी, कोणासाठी करायचा? म्हणून जात राहायचं. सध्या माझं बोलणं चालू आहे. माणसाला 100 वर्षाचं आयुष्य पुन्हा परत मिळवून देणारी पुढारी आम्हाला पाहिजे. राम मंदिर आम्ही बांधू, मस्जिद आम्ही बांधू, समाज मंदिर आम्ही बांधू, रोड आम्ही करू. 100 वर्षाचं आयुष्य परत मिळवून देणार. कारण 100 वर्षाचं आयुष्य मानवाला होतं. आपले आजोबा पंजोबा सगळे 100 वर्ष जगत होते. गाथ्यात सगळ्या गोष्टीत सगळ्या संतांनी सांगितलं 100 वर्षाचं आयुष्य. मग गेलं पुढं. आज आपण बघा, कोणालाही विचारा, जवान माणसाला विचारा, पहिलवान माणसाला, की तुम्ही किती वर्ष जगू शकता असं वाटतं तुम्हाला? पण 60-65च्या वर कोणी म्हणत नाही. पण जगायला 100 वर्ष मिळालं तर किती चांगलं आहे, किती आनंद आहे. हे होऊ शकतं. मग याच्यासाठी काय करायला पाहिजे? एक पहिलं काम आहे पाणी स्वच्छ प्यायला पाहिजे. दुसरं काम आहे झाडं भरपूर पाहिजे, फळाचे पाहिजे गावात, कुठेही शहरात गावात. तिसरं काम आहे स्वच्छता. चौथं काम आहे मुलांचं शिक्षण. 5वं काम आहे बाहेरचं जास्त खायचं नाही. शक्यतो घरच्या घरी मसाले विसाले तेल हे आपलं आपलं खायचं. 6वं एक काम आहे जे वयस्कर म्हातारे, निराधार म्हातारे, यांना गावाने ग्रामपंचायतीने सांभाळलं पाहिजे, जीव लावला पाहिजे. त्यांचं गावातल्या गावात सगळं केलं पाहिजे. वृद्धाश्रमात नाही टाकलं पाहिजे. त्याच्यामुळं 100 वर्षाचं आयुष्य पुन्हा मिळू शकतं. वृद्धाश्रमन विषय निघाला. महाराज खरं का खोटं मला माहीत नाही, पण माझ्या वाचण्यात आलं हजारो वृद्धाश्रम आहे म्हणते आपल्या देशात. हजारो. लाज वाटायला पाहिजे आपल्याला. आणि त्यातल्या त्यात जेवढे लोक आहेत त्या हजारो वृद्धाश्रम मध्ये, त्याच्यात एकही मुस्लिम माणूस नाही म्हणते. धर्माच्या गप्पा मारणाऱ्या हो. काय शिकवलं आम्हाला? काय शिकन पुढची पिढी? म्हणून माझा शिकवण्यावर राग आहे. आणि मी जेव्हा शिकवणाऱ्यावर रागवतो ना, तेव्हा लोक चुकीचा अर्थ काढते आणि काहीतरी उलट सुलट बातम्या छापी दे. समाजात जे शिकवणारा समाज आहे, शिक्षक असन, आमदार असन, खासदार असन, सरपंच असन, महाराज असन, जे जे लोक समाजाला शिकवते, ज्यांची जिम्मेदारी आहे शिकवायची, हे आरामखोर झाले. समाज चांगला आहे. समाजाकडे काही दोष नाही. समाज काही सांगा ऐकतो. सांगणारा चुकीचं सांगतो. तुम्ही पहा, म्हणा मामा म्हणला मामा, लाव डोळ्याला पाणी, लावलं. काय डोळ्याला पाणी लावायचं काय? रक्षक दादा तुम्ही बी लावला असेल कधी असेल काय? काय काय नाही हो. मी म्हणतो ना, हा मला त्या गोष्टीचा राग नाही. समाज ऐकतो. हे बघा, समाज आज मानवाला एक दिवस पाणी अन्न नसलं चालत, कपडा नसलं चालत, सोनं नसलं चालत, पण 2 मिनिटं ऑक्सिजन नसलं चालन का? मरण. म्हणजे मानवाच्या शरीराला सगळ्यात जास्त गरज कशाची आहे? ऑक्सिजनची. तो ऑक्सिजन कुठून मिळतो? झाडापासून. आणि आपण घेतो कशानं? नाकानं. बरोबर आहे. मग नाकाला सगळ्यात जास्त गरज कशाची आहे? ऑक्सिजनची. म्हणजे बाईला कोणातरी बाबांनी सांगून दिलं नाकाला सगळ्यात जास्त गरज आहे म्हणे नथीची. तिनं मागं पुढं पाहत खिळानं भोसकं पाडलं आणि घेतलं घालून. तिला जर सांगितलं असतं नाकाला गरज आहे झाडाची, तर तिने एक खड्डे करून झाड लावलं नसतं का? सांगणारा आरामखोर आहे म्हणतो.
हे समाजाला काय सांगायचं हे ज्याचे त्याने ठरवा. सांगणाऱ्यावर देश चालत असतो. त्यांचे उपकार होते ह्या देशावर जर ह्या सर्वसामान्य माणसाला यांनी चांगलं सांगितलं. इथे आदरणीय महाराज बी बसलेले आहेत. महंत कबीर महाराज हे, आमदार साहेब हे, अनेक रक्षक दादा आहे, आमचे पारनेरचे डॉक्टर साहेब हे, अनेक मंडळी आहे. सध्या साहेबांनी तुम्ही बोलले तसं वातावरण देशात चांगलं नाही, ही गोष्ट खरी आहे. पण हे जे लोक आहे ना साहेब, मला एक वाटतं, माझा विषय नाही तो बोलायचा पण बोलतो, ही जे काय रोज दंगली ऐकून ऐकतो ना, रोज चालू, अकोल्याला झाल्या, शेगावला झाल्या, याला झाल्या. माझा 100% अंदाज आहे, ना हिंदू आहे ना मुसलमान आहे त्याच्यात. यांचा DNA चेक करा, हे पक्के हरामखोर हलकट आहे. हे जातीचं राजकारण नाही आहे, हे वेगळा विषय. हिंदू कशाला करीन आणि मुस्लिम बी कशाला करीन, तो पोट भरीन की ह्या भानगडीत जाईन. पण यांच्याकडून करून घेणारे, यांना शिकवणारे हलकट लोक आहे. त्यामुळे देशाचं नुकसान होतं. 10 गाड्या फुटल्या तर देशाच्या फुटल्या ना भारताच्या, मग ते कोणाच्याही जरी तुटल्या असल्या तर देशाचं नुकसान आहे. म्हणून ह्या भानगडीत जाऊ नये, देशाचं नुकसान करू नये. आम्हाला साने गुरुजीने काय सांगितलं, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, जगी जे ही नातपत दलित तया जाऊन उठवावे. म्हणून मी सांगितलेल्या 5 गोष्टीवर जास्त जोर द्या. त्यातल्या त्यात फळाचे झाडं लावा, रस्त्याला लावा. माझ्या इथे 2000 नारळाच्या झाडाला नारळ लागू राहिले. यावर्षी 2 लाख नारळ निघाले माझ्या गावात. 2 लाख विकले नाही, पोरानं खाल्ले तोडून. आमच्या स्मशानभूमीत 125 जांभळीची झाडं आहे. महिला अमावस्याच्या दिवशी बी स्मशानभूमीत जाते, तिला भूत दिसत नाही, जांभळं दिसते, जांभळं. मी म्हणतो रस्त्याला फळाची झाडं लावा, जिथं जागा मिळेल तिथं लावा. मला लोक काय शिकिते, रस्त्याला फळाची झाडं लावले तर पोरं ठेवायचीच नाही, आणि नाही ठेवायचे, खाते. तुम्ही गुलमोहर लावलं त्याला काय आलं, तुम्ही अशोका लावलं त्याला काय आलं, मग सीताफळ लावलं, पेरू लावलं, पोराने तोडून खाल्लं, खाऊ द्या ना, काय बिघडलं. पण पोरं खातेन म्हणून झाडं लाईत नाही फळाचे, का हलकट झालं माणूस. मी एका गावात म्हणलो होतो, म्हणलं इतका जर तुम्हाला पोरायचा राग आहे मग त्या भानगडीतच कशाला गेले, काय गरज पडली होती त्याच्या. अरे खाऊन द्या ना पोराने, फळं तोडून खाल्ले, तुमचं बिघडलं काय, तुमचं काय बिघडलं, त्याला काय बिघडलं. आता जे तुम्ही फळं आणता ते फळं नाही, जर हे जर. म्हणून गावातल्या गावात खाल्ले पाहिजे फळं. त्यासाठी आम्ही आमच्या इथे सगळे ह्या गोष्टी केल्या. डाळी करून द्या, बटाटा चिप्स करून द्या, सगळे मसाले करून द्या, ऊसाचा रस काढून द्या, गोडतेल करून द्या. ह्या सगळ्या मसनी आहे. वर्षभर सॅनिटरी नॅपकिन आहे, महिलाला वायफाय आहे. आमच्या इथे पिठाची गिरणी वर्षभर आहे. 5 प्रकारचं पाणी आहे माझ्या इथे. साधं पाणी, धुण्या भांड्याचं पाणी, जायकवाडी धरणानं आणलेलं पाणी, आरोचं 20 लिटरचं जार, पहाटे 5 ते 8 अख्ख्या गावाला गरम पाणी आंघोळीला. आणि आत्ता यावर्षी मी एक नवीन मशीन घेतलं आणखीन. उद्धव साहेब, शरद पवार साहेब, आमिर खान, शाहरुख खान पेते त्या क्वालिटीचं पाणी माझ्या गावातली रोजाना जाणारी बाई असे बागलात घेऊन जाते. आता गेले पाहिजे. आणि 100 वर्ष माणूस जगला पाहिजे, हा माझा हेतू आहे गावातला. 100 वर्ष माणूस जगला पाहिजे, त्यासाठी आमचे प्रयत्न आहे. साफसफाई आहे, झाडं आहे, सांडपाण्याचा विषय आहे. गाव सगळं चकाचक आहे. खूप श्रीमंत नाही, खूप राजकारणी नाही, काय नाही, एकदम साधं सोपं आहे. साधं सोपं जगणं आहे, काय टेन्शन नाही. म्हणून समाजाला माझी विनंती आहे की महाराजांच्या विचाराने, ग्रामगीतेच्या विचाराने जर आपण चाललो. ग्रामगीतेत एवढं सोपं सोपं सांगितलं, हो एवढं सगळं सांगितलं, A to Z गोष्टी सांगितल्या. मी तर म्हणतो ना, ज्याला काय कळत नाही त्यालाही कळायसारखा तो मार्ग. आम्ही सप्ताह केला होता मागे एकदा ग्रामगीतेवर, फार सोपं आहे. पुढाऱ्याला मी माझी विनंती आहे की आता लोक बोर झाले, त्यांना चांगलं जगू दिलं पाहिजे. हा ना, जगून दिलं पाहिजे. हो काही बोलते, हो काही बोलते. हे बघा साहेब, आपला तो विषय नाही, पण ते पुढे येतं. ते काल परवा टीव्हीवर एक पुढारी काय म्हणले माहिती आहे का, ते कोकणात काय विषय चालू आहे ना, बारसू. नीट ऐका तुम्ही. हा, त्या बारसूला NOC द्यायला उद्धव साहेबांनी पत्र दिलं होतं म्हणे. मग त्यावेळेस पत्र दिलं, आता नाही कोण म्हणते, असा तो विषय होता त्यांचा. पण एक पुढारी खटकन मध्येच बोलून गेला, ती NOC द्यायला उद्धव साहेबांनी 100 कोटी रुपये घेतले होते म्हणे.
टीव्हीवर बोलला, घरात नाही. डॉक्टर साहेब मी तर चार झालो ऐकत राहिलो. एनओसी द्यायची उद्धव साहेबांनी 100 कोटी घेतले. हे होतं काय? समाज का बिघडू राहिला? देशाचा विकास का होईना? लोक फालतूवानी का वागू राहिले? चोऱ्या का करू राहिली? दंगली का करू राहिली? समाज ही यायच्यामुळं. तुम्ही मला सांगा, मी पलटा विचार केला. माझा अंदाज आहे की उद्धव साहेबांनी काही 100 कोटी घेतले नसेल. हे खोट्या गोष्टी. ते माणूस काय साधा, आणि अशा माणसाला 100 कोटी कोणा द्यावं? ज्याचं हाई पुरं हिसकून घेतलं. ठीक आहे बाबा, दिले असते ना, असं धरा. आपण ते त्यांना होतो त्याच्यामुळे आपण काही बोलू शकत नाही. कदाचित असं धरा, मी का सांगतोय, माझा मूळ मुद्दा पुढेच आहे. कदाचित असं धरा की त्यांना 100 कोटी दिले असते, त्यांनी घेतले असते, पण दिले कोणी हरामखोरांना याचं नाव कोणी सांगत नाही. मला त्या बोलण्याचा बी राग नाही. याच्यात ना दिले नाही घेतले नाही, ते त्यांच्या पॉलिसीसाठी बोलत असते. पण अशा गोष्टी ऐकून आम्ही बिघडतो. म्हणून माझी समाजाला विनंती आहे की अशा गोष्टीवर विश्वास ठेवू नका. आपलं कशाला फिरतो व्यर्थ? तुझं गावच नाही का तीर्थ? इकडं लक्ष दे. ते काय बोलते ते तुला उभ्या आयुष्यात कळायचं नाही. ते खरं असं याची गॅरंटी नाही, काय नाही. म्हणून आपलं लक्ष द्या. हे अमुक असं म्हणला, धमुक तसं म्हणला, तिकडे लक्ष न देता आपल्या गावचं चांगलं करा. पुन्हा मला इथे बोलवलं, आदर सत्कार केला. पंकजबाल महाराजांनी काही रक्कम पण दिली, चांगली गोष्ट आहे. आम्हाला काय वार करायला तर कोणा काही दिलं तर चांगलंच आहे का नाही? पण मला असं वाटलं महाराजांच्या नावानं रक्कम दिली. मी विचार करे 8 दिवसांनी काय करा, पैशाचं काय करा, कुठं आपल्याकडून चुकीच्या ठिकाणी खर्च झाला 1 रुपया तर नाही का? असं होऊ शकतं ना. मग मला एक दिवस असंच अचानक सुचलं. आमचे तिथे आम्ही 38 म्हाताऱ्याला जेवण देतो आमच्या इथं रोज, ज्यांना कोण नाही, मुलं बाळ नाही, कोणी नाही. मग त्यांच्यासाठी 2000 रुपये रोज एका पंक्तीला देत असते लोकदान. आणि ज्यांनी 25, 30, 40 हजार दिले का, मग त्याच्या अमर योजनेत नाव टाकतो. म्हणजे दरवर्षी त्या तारखेला त्यांच्याकडून जेवण. तर तुम्ही दिलेली रक्कम महाराज दर 16 तारखेला ते म्हातारे जेवतील, ती रक्कम त्याच्यात टाकलेली आहे. त्याच्यामुळे ते बी आनंद राहील, आम्हाला बी आठवण येईल. आमच्या गावातल्या बोर्डावर बी दर 16 तारखेला तुमचं नाव येईल आणि आम्हाला आनंद होईल. आज महाराजांचा वाढदिवस आहे. तुम्ही असा नसा तुमच्या नावाने जेवण तिथं चालू राहील त्या म्हाताऱ्याला. चांगलं करायचं ठरलं ना तर येड्याला बी सुचतं, त्याला शिकलेलंच लागतो असं काही नाहीये. 7वी शिकलेल्या माणसाला एवढी अक्कल आहे. तुम्ही हे बसलेले करते काय हराम करू, मला काय कळत नाही का? त्यांना माझी विनंती आहे, समाजाला माझी विनंती आहे की आपल्या देशाचं भवितव्य चांगलं करण्यासाठी, देशासाठी तुम्हाला कोणाचा वैयक्तिक राग असेल तर तो बाजूला ठेवा. पण ज्या वेळेस देशाचा विषय येईल, ज्या वेळेस शेतकऱ्याचा विषय येईल, ज्या वेळेस गोरगरिबांचा विषय येईल, त्या ठिकाणी समाजाने पुढे झालं पाहिजे, समाजासाठी केलं पाहिजे. म्हणून माझी तुम्हालाही हात जोडून विनंती आहे की तुमच्या हातून बी काय जे काही चांगलं सत्कर्म होत असेल किंवा करा. अशी या महाराजांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी तुम्हाला सगळ्या मान्यवरांना विनंती करतो. चांगलं राहा, चांगलं जगा, दुसऱ्यासाठी जगा. एकदा मरायचं आहे हे तर नक्कीच आहे. तुम्ही विचार करा, आपण महात्मा गांधीची जयंती कधी साजरी करतो? बरोबर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची अगदी बरोबर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची क्या बात आहे. आणि आपल्या आजीची आज्यानं वावर ठेवलं, आज्यानं लग्न केलं, आज्यानं वाडा बांधला आणि ध्यानात आंबेडकर राहिले. काय कारण आहे? ते लोक समाजासाठी जगले म्हणून समाजानं आठवणीत ठेवले. आपल्या आज्याने कधी ग्रामपंचायतचा टॅक्स नाही भरला, कधी नळाची तोटी बंद केली नाही, कचरा दुसऱ्याच्या दारात नेऊन टाकला, घराच्या पुढे दगड ठेवले. हलकटाला ध्यानात कोण ठेवीन हो याला? म्हणून जीवनात पुन्हा एकदा मी आपणास चांगलं वागण्याची विनंती करतो. महाराजाला मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांचे सर्व सहकारी पंकजपाल महाराज, संदीपपाल महाराज यांनाही मनापासून शुभेच्छा देतो.